30-35 ग्रॅमपासून सुरुवात होते. अँटिक स्टाईलमध्ये मग घ्याल तसे आहे. त्याचं वर्कमॅनशिप खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशनही छान आहे. हाही माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे. सप्तम कलेक्शन 10 तोळ्यांमध्ये आहे, लीप कानातलं. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे पुणा गाडगीळ ज्वेलर्समध्ये, जे की आहे लक्ष्मी रोडला. इथे पुणा गाडगीळ ज्वेलर्सचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. तर शेजारच्या लेनमधून आतमध्ये गेल्यानंतर मागच्या बाजूलाच आपण ज्वेलरीचं कलेक्शन पाहणार आहोत. तर आज आपण अँटिक ज्वेलरीचं आणि रजवाडी ज्वेलरीचं कलेक्शन पाहणार आहोत. डिझाईन्समध्ये रिपीट व्हरायटी किंवा व्हर्जन हा प्रकार नसतो. सगळ्या एकमेव एकद्वितीय डिझाईन्स बघायला मिळतात. आणि संपूर्ण हे कसं आहे की हाताचं केलेलं काम असतं आणि जुन्याकडून नव्याकडे असल्या कारणाने यंग जनरेशन जास्त लाईक करतं. त्याचप्रमाणे हा जो आहे हा माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे. यंदाचा सप्तम कलेक्शन मधला हा अँटिक ज्वेलरीतला पीस आहे. अच्छा, अँटिक ज्वेलरीतला पीस आहे. हाही खूप सुंदरच दिसतो. विथ इयरिंग्स असल्या कारणाने त्याचाही गेटअप छान येतो. नुसतं डँगलर्सची फॅशन असल्या कारणाने नुसताही वापरला जातो. त्याचप्रमाणे हे त्याच्याही पुढची प्रोसेस आलेली आहे. याला रोज गोल्डचाही आपण वापर केलेला आहे. हे जे आहे रोज गोल्ड आहे. हे तुम्हाला सगळे रेअर डिझाईन्स बघायला मिळतात. त्याचप्रमाणे लेडमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. हे इनॅमल पेंटिंग आहे. विद कर्णफुलं हा जो आहे हा गौरी हार 5.5 तोळ्यांमध्ये आहे. जसं की आपण येलो फिनिशमध्ये पाहिलं तसं, टेम्पलमध्ये पाहिलं तसं, अँटिकमध्ये सुद्धा ह्या डिझाईन्स येतात. आणि जुन्याकडून नव्याकडे असल्या कारणाने सगळ्यांना हे जास्त प्रमाणात आवडतं. विशेषतः हे जे स्टोन्स असतात हे पेस्टल कलर या प्रकारातले येतात. सध्या त्याचा खूप ट्रेंड आहे. हे रजवाडी स्टाईलमध्ये आहे. हा जो आहे हा 10 तोळ्यामध्ये वीट कानातला आहे. हा डिझायनर पीस मध्ये आहे. पिकॉक डिझाईन मध्ये आहे. खूप सुंदर असा आणि विशेषतः याला एमरल्डच्या माळा वापरलेल्या आहेत. अच्छा. आणि कलर कॉम्बिनेशन याचं खूप छान आहे. मीनाकारी छान आहे याची. ह्याला पोल्की स्टाईलचं कामही केलेलं आहे. हे पोल्की स्टाईलचं काम म्हणतात याला. त्यामध्ये रेड आहे, ग्रीन आहे, व्हाईट आहे. पोल्की स्टाईलचं काम आहे. मोराचं कार्विंगही छान आहे. नंतर हे ट्रान्सपरंट मीनाकारी आहे. हे खूप छान दिसतं आणि वेगळं काम आहे. खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे. लेहंग्यावरती म्हणजे आपल्या रिसेप्शनचा लुकसुद्धा सुंदर होणार आहे त्याने. आणि कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे इथे. आणि इथे मीनाकारी वर्क दिलेलं आहे, तेही खूप सुरेख असं आहे, पाहू शकता. रजवाडी स्टाईलमध्ये हे संपूर्ण काठेवाडीचं काम येतं. याला रजवाडी स्टाईलचं काम म्हटलं. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ही रजवाडी स्टाईलमध्ये आहे, पाहू शकता. इथे किती सुरेख हा सेट दिसतोय. पीस आलेला आहे माधुरी दीक्षित यांचा. माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे. हा जो सेट आहे तो माधुरी दीक्षित यांनी वेअर केला होता.
तर याची मणीसुद्धा खूप सुंदर असे आहे आणि वेगळ्या प्रकारचे आहे, त्यामुळे ह्याला वेगळंच लुक येत आहे. या सेटला खूप सुरेख असा हा सेट आहे. त्याचप्रमाणे हा हिराकंठी मण्यांमध्ये खूप सुंदर असा वेगळा पीस केलेला आहे. खूप सुंदर असा पीस आहे. त्याची वर्कमॅनशिप खूप वेगळी आहे. विशेषतः जसे पोपटांचा पिंजरा वगैरे कसा येतो तसाच याला वापर केलेला आहे. दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे, ॲड पीस आहे. विशेषतः यामध्ये बेबी पिंक आणि लाईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने हाही सर्वांच्या पसंतीस उतरणारा असा दागिना आहे. सप्तम कलेक्शन मधला असा आहे. हा एक आहे रजवाडी स्टाईलमध्ये. विशेषतः यामध्ये पानं, फुलं, वेली, तरू, लता यांचा वापर केलेला असतो. विशेषतः मोर असतात, हत्ती असतात, पोपट असतात यांचा वापर केलेला असतो आणि हे स्टोन वर्क असतं, त्यामुळे छान दिसतं. काय ह्याचं वेट आहे? 10 तोळ्यांमध्ये आहे विथ कानातलं. चा वापर केलेला आहे. हां बरोबर. आणि ह्याला फ्लॉरिकल डिझाईनिंग आहे. खूप छान आणि आखीव रेखीव आणि वेगळ्या पद्धतीचं काम असतं. अँटिक ज्वेलरीमध्ये रजवाडी पॅटर्नसुद्धा खूप सुंदर सुंदर असे आहेत. घागऱ्यावरसुद्धा खूप सुरेख असा हा पॅटर्न दिसून येईल. त्यासोबत आपल्याला इयरिंगसुद्धा आहेत. खूप सुंदर असा हा लुक दिसणार आहे हा वेअर केल्यानंतर ना. जुनागड इयरिंग्स पण आहेत. आणि हा जो आहे हा फक्त 8.5 तोळ्यांमध्ये आहे, पण लुक वाईज छान आहे. वजनाने अधिक आहे पण डोळ्यावर येत. रेड आहे, ग्रीन आहे, व्हाईट आहे. पेस्टल कलरची आणि सध्या आता खूप फॅशन आहे. त्याचप्रमाणे चांदबाली हा एक नवीन प्रकार आला आहे. चांदबाली हा एक नवीन प्रकार आहे. छान दिसतो आणि नुसते कानातलेही त्याला छान दिसतात. हा एक ट्रेडिशनल कम मॉडर्नमध्ये आला आहे. विशेषतः यामध्ये हिराकंठी मण्यांचा वापर केलेला आहे. रजवाडी लुकमध्ये आहे. विथ घुमरही छान आहे. त्याच्यावर झुमर, असे झुमकेही छान आहे. थोड्याशा वेगळ्या स्टाईलचं असल्या कारणाने आणि वजन फक्त याचं 8.5 तोळे आहे. दिसावयासही छान आहे. मध्ये विशेषतः याला लक्ष्मीचं केलेलं कमळातलं काम आहे. विशेषतः त्याला साईडला मोर दिला. साऊथ स्टाईल आहे. त्याचमध्ये हा एक डिझायनरमध्ये आला आहे. राधाकृष्ण याला वापरलेला आहे मध्ये. पण वेडिंग कलेक्शनसाठीचे दागिने आहेत. हे खास ब्राईडसाठीचे दागिने आहेत. खूप सुंदर असं राधाकृष्ण सुद्धा आहे. युनिक डिझाईन आहे. हे लाईट वेटमध्ये साधारण नेकलेस या प्रकारामध्ये 30-35 ग्रॅमपासून सुरुवात होते. अँटिक स्टाईलमध्ये मग घ्याल तसे असं वर्कमॅनशिप खूप सुंदर आहे. कॉम्बिनेशनही छान आहे. हाही माधुरी दीक्षित यांचा पोस्टर पीस आहे सप्तम कलेक्शन.